भारतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझा हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझा हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याचा कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझा हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन पहिले शमूएल 2 1-7 ही वचने. पहिले शमूएल 2 1-7 ही वचने. हन्ना हिने प्रार्थना केली तीही, परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे. परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे. माझे मुख माझ्या शत्रूविरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका. तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे. तो सर्व कृती तोलून पाहतो. शूरवीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत. जे लटपटत होते त्यांच्या कमरेस बलरूप कंबरबंद चढविला आहे. जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत. जे क्षुधित होते त्यास आता आराम प्राप्त झाला आहे. वंदेला 7 मुले झाली आहेत. बहुपुत्रवती क्षीण झाली आहे. परमेश्वर प्राणहरण करीतो आणि प्राणदानही करीतो. तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणितो. परमेश्वर निर्धन करीतो व धनवानही करीतो. तो अवनत करीतो व उन्नतही करीतो. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन पहिला शमूएल त्याचा 2 अध्याय 1-7 पर्यंतची वचने आपण बघूया. प्रियांनो, ह्या ठिकाणी हन्नानी केलेली प्रार्थना ह्या ठिकाणी आहे. जे तिची सौत होती पनिन्ना, ते तिला खूप चिडवत असायची. बऱ्याच गोष्टींमधून आम्ही बघतो की तिला खुणवत असायची. आणि हन्ना तिचं एकच काम होतं की ते रडत बसत होती. आज परमेश्वराचं वचन आम्हाला ह्या वचनाच्या द्वारे सांगत आहे की हन्नाच्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या, खूप साऱ्या अडचणी आणि खूप साऱ्या अशा क्लेशातून ती जात होती. का क्लेश, काय समस्या होत्या, तर ती ही की तिला कोणत्याही प्रकारचं मूलबाळ नव्हतं. आणि ते मूलबाळ नसल्या कारणाने तिचं जीवन एक वेगळ्या प्रकारचं झालेलं होतं. एक तृषित तिच्या जीवनामध्ये झालेलं होतं. आम्ही बघतो की एक जलमृग सारखं तिचं जीवन झालेलं होतं. मृग जल सारखं तिचं जीवन झालेलं होतं. परंतु
प्रियांनो, सर्व काही ठीक करणारा परमेश्वर तिच्या सोबत होता. आणि म्हणून ते एका ठिकाणी म्हणते दुसऱ्या वचनामध्ये की परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणीच नाही, आमच्या देवासारखा दुर्ग कोणीच नाही. प्रियांनो, जो परिस्थिती बदलणारा, सर्व काही ठीक करणारा, सर्व काही व्यवस्थित करणारा परमेश्वर आज हन्नासोबत होता. अडचणी होत्या, समस्या होत्या, बऱ्याचशा गोष्टी होत्या तिच्या जीवनामध्ये. मृगजलासारखं ते होत्या. तिचं जीवन एक तृषित सारखं, तिचं भूमीसारखं जीवन झालं होतं. परंतु सर्व गोष्टीचं समाधान करणारा परमेश्वर तिच्या सोबत होता. सर्व परिस्थितीला बदलवणारा परमेश्वर तिच्या सोबत होता. आणि म्हणून आज प्रियांनो, खरंच आहे की तिची सर्व परिस्थिती परमेश्वरांनी बदलून टाकलेली आहे. तिला हर्ष करणारी माता परमेश्वरांनी बनवलेला आहे. आणि ती म्हणते की आमच्या परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही. एका ठिकाणी निर्गम याचा 15वा अध्याय 11व्या वचनामध्ये मोशे म्हणतो की हे परमेश्वरा, देवामध्ये तुझ्यासारखा कोण आहे. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आमच्या परमेश्वरासारखा कोणी नाही, जो सगळं काही व्यवस्थित करणारा परमेश्वर आहे. आज प्रियांनो, आज तुम्ही आणि मी हन्नासारख्या अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्ही आणि मी अडकलेलो आहोत. अशा आमच्या जीवनामध्ये काही होऊ शकणार नाही, आता मी काय करू, अशा गोष्टीमध्ये तुम्ही आणि मी अडकलेलो आहोत. परंतु घाबरू नका. परमेश्वर जो सगळं काही व्यवस्थित करणारा परमेश्वर आहे, सगळं काही तुमचं आणि माझं जीवन त्याच्या हाती आहे. सगळं काही परिस्थिती बदलवणारा परमेश्वर तो तुमचा आणि माझ्या सोबत आहे. आज प्रियांनो, तुम्हाला आणि मला कदापि घाबरायची गरज नाही. हन्ना ज्या स्थितीतून जात होती, परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर वान स्त्रीला हर्ष करणारी माता बनवतो. त्याचं वचन कधी खाली जात नाही. त्याचं वचन कधीही अयोग्य ठरत नाही. प्रियांनो, त्याचं वचन जे आहे, त्याच्या मुखातून निघलेलं प्रत्येक वचन ते खरं ठरतं. आणि आज हन्नाच्या जीवनामध्ये ते अनुभवलेलं आहे की तिची परिस्थिती, तिला सर्व काही, तिच्या जीवनातलं सगळं काही बदलवणारा परमेश्वर होता. तिला हर्ष करणारा परमेश्वर होता. तिला हर्षित करणारा परमेश्वर होता. आणि तिला हर्षित करणारा परमेश्वर होता. आणि आज प्रियांनो, त्या हर्षामध्ये ती आनंदित झालेली आहे. आज परमेश्वराच्या लोकांनो, यदि आम्ही देखील हन्नासारख्या अशा स्थितीतून जात असेल तर घाबरू नका. सर्व काही परिस्थिती बदलवणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. चला प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, आज मी प्रार्थना करत आहे प्रभू, माझे भाऊ माझ्या बहिणी अशा कोणत्या अडचणीतून ते जात असतील, आज परमेश्वरा त्यांचे जीवन मी तुझ्या हाती देत आहे. त्यांना प्रभू हर्ष करणारं बनव, त्यांना तुझं महिमा करणारं बनव, तुझं गीत गाणारं बनव, कारण की परिस्थिती बदलवणारा परमेश्वर तू आहे. आज माझ्या भावा बहिणींचे प्रार्थना तू ऐक परमेश्वरा, आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं समाधान तू कर. आता सर्व गौरव, सर्व मान, महिमा प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गुण नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.